आपलं पूर्ण नाव सांगा सर आणि आपलं पद सांगा या शाळेत. मी संजय सुदामराव वलटे, गुरुवर्य सर्व्हिस विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये उपप्राचार्य म्हणून काम करत आहे. किती वर्ष झाली साधारणपणे? मी माझं शिक्षक म्हणून जे जॉईनिंग आहे ते 16 जून 2000 पासून आणि उपप्राचार्य म्हणून 24 एप्रिल 2026 पासून मी काम करत आहे. आता मी पाहतोय सर, महाराष्ट्रामध्ये आणि त्यातल्या त्या जुन्नर तालुक्यामध्ये एक टॉपची शाळा, एक आदर्श शाळा की जिने अनेक पुरस्कार शासनाचे प्राप्त केलेले आहेत. आणि हे पुरस्कार प्राप्त केल्यानंतर शाळेने जो काही दर्जा प्राप्त केलेला आहे त्याचाच तर तो सन्मान आहे. मग हे पुरस्कार प्राप्त केल्यानंतर आणखी अधिकाधिक पुरस्कार प्राप्त व्हावेत आपल्या विद्यामंदिरासाठी, आपल्या शाळेसाठी, कॉलेजसाठी, तर आपण प्रयत्नशील आहात का? आमच्या गुरुवर्य सर्व्हिस विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयाला महाराष्ट्र शासनाच्या वतीनं 23-24 आणि 24-25 या 2 वर्षांमध्ये जी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही स्पर्धा आयोजित केलेली होती. या स्पर्धेमध्ये दोन्ही वर्षात आमच्या विद्यामंदिरानं पुणे विभागात 23-24ला तृतीय क्रमांक आणि 24-25ला प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. दोन्ही मिळून 32 लाख रुपयांचं पारितोषिक शाळेला मिळालेलं आहे. 25-26चं सुद्धा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळामध्ये आम्ही सहभाग घेतलेला आहे. त्याचा निकाल मात्र आलेला नाही. आणि याचबरोबर अजूनही ज्या काही स्पर्धा असतील, मग ती शिष्यवृत्ती असेल किंवा नीट असेल, जेई असेल किंवा बाकीच्या कुठल्याही स्पर्धा परीक्षा असतील, या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये आमच्या विद्यामंदिराचा नावलौकिक नक्कीच चांगला असतो. आणि यापुढेही जी काही स्पर्धा येतील शासनाच्या किंवा वेगवेगळ्या संस्थांच्या, त्या माध्यमातून सुद्धा नक्कीच अजूनही प्रथम क्रमांक मिळवण्याचा आमचा प्रयत्न सातत्यानं राहणार आहे. त्याचबरोबर सासवडमधील एका संस्थेच्या वतीनं जी एक स्पर्धा घेण्यात आलेली होती त्याच्यातसुद्धा आमच्या विद्यामंदिराला मागच्या वर्षी प्रथम क्रमांक मिळालेला आहे. पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीनं ही एक आदर्श शाळा म्हणून पुणे जिल्हा परिषद आणि मुख्याध्यापक संघाच्या संयुक्त विद्यमानाने आदर्श शाळा म्हणून सुद्धा गेल्या वर्षी पुणे जिल्हा परिषदेनं गौरवलेलं आहे. असे अनेक मान सन्मान पुरस्कार संस्थेला मिळालेले आणि हे सर्व पुरस्कार मिळण्यामध्ये आमच्या ग्रामोन्नती मंडळाचं खूप मोठं योगदान आहे. ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष कृषीरत्न आदरणीय अनिल तात्या मेहर आणि सर्व पदाधिकारी यांचं सदोदित मार्गदर्शन आम्हाला मिळत असतं. ज्या काही भौतिक सुविधा लागतील किंवा विद्यार्थी हितासाठी ज्या ज्या चांगल्या गोष्टी लागतात त्या सर्व गोष्टी, भौतिक साधनं, सुखसुविधा ग्रामोन्नती मंडळाचे सर्व पदाधिकारी आम्हाला उपलब्ध करून देतात आणि त्यामुळंच वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आपण यशस्वी होतो. याच्यामध्ये ग्रामोन्नती मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं योगदान खूप मोठं आहे. पुणे जिल्ह्यामध्ये आणि पुणा सिटीमध्ये, महाराष्ट्रामध्ये ज्या अग्रगण्य शाळा आहेत, संस्था आहेत, एक ग्रामीण भागामध्ये असलेली ही शाळा किंवा ग्रामोन्नती मंडळ असेल, गुरुवर्य सबनीस विद्यामंदिर असेल, म्हणजे या शाळेकडं बघण्याचा एक आदर्श दृष्टिकोन समाजामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आम्ही पाहतोय. समाजातले अनेक घटक पाहत आहेत. या ठिकाणी ॲडमिशनसाठी प्रतिवर्षी 11वीला प्रचंड गर्दी असते, वेटिंग लिस्ट असते. म्हणजे काही शाळांना ॲडमिशनसाठी विनंती करावी लागते असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. पण आपल्या शाळेमध्ये वेटिंग लिस्ट असते आणि प्रचंड ॲडमिशनसाठी गर्दी असते. या पाठीमागं आपल्याला काय सांगता येईल, म्हणजे काय कारण असू शकतं? यामध्ये प्रामुख्यानं विद्यार्थी हिताच्या किंवा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सतत प्रयत्न करत असतो. त्याच्यामध्ये आर्ट्स कॉमर्सच्या मुलांना सुद्धा पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र आपण सुरू, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र पण आपण सुरू केलेले, याचाही लाभ विद्यार्थ्यांना होतो. त्याचबरोबर अध्यापन जर चांगलं असेल
आणि ते विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक कामासाठी किंवा शैक्षणिक गुणवत्ता त्यांची वाढवण्यासाठी आपलं अध्यापन चांगलं असते. सर्व शिक्षक उच्च शिक्षित आहेत. यामध्ये अनेक शिक्षक हे पेपर सेटर म्हणून बोर्डाचं त्यांनी काम केलेलं आहे, मॉडरेटर आहे, चीफ मॉडरेटर, एक्झामिनर म्हणून काम केलेलं आहे. आणि तो अनुभव विद्यार्थ्यांच्या विकासासाठी किंवा त्यांच्यातली गुणवत्ता वाढवण्यासाठी तो अनुभव नक्कीच उपयोगी पडतो. त्याचबरोबर विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी आपण CETच्या परीक्षेची पूर्वतयारी त्यांच्याकडून करून घेतो. त्याचबरोबर पुण्यातली एक डिपरसारखी जी संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून सुद्धा विद्यार्थ्यांची आपण पूर्वतयारी करून घेत असतो. मला असं म्हणायचं आहे, शैक्षणिक बाबीबरोबर अनेक क्षेत्रामध्ये आपले विद्यार्थी आज आपण प्रत्यक्ष पाहतोय, समाजातले अनेक घटक पाहतायत. तर मला असं वाटतं आहे की क्लास 1 म्हणजे जे IPS अधिकारी असतील, IAS अधिकारी असतील, त्या आपल्या शाळेने खूप असे अधिकारी घडवलेले आहेत. त्याच्यासाठी आपली शाळा प्रतिवर्षी काही वेगळं असं मार्गदर्शन करते का? आपण करिअर गायडन्सच्या माध्यमातून सुद्धा प्रयत्न करत असतो. खरं तर 1944ची विद्यामंदिराची स्थापना आहे आणि जुनी शाळा आहे. जुनी शाळा आहे. त्यामुळं अनेक विद्यार्थी आज फक्त देश पातळीवरच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा आपले विद्यार्थी, माजी विद्यार्थी काम करतात. माजी विद्यार्थ्यांचा संघही आपण स्थापन केलेला आहे. आणि आताची जी विद्यार्थी आहेत त्यांच्यातून सुद्धा IAS अधिकारी, IPS अधिकारी किंवा क्लास 1 ऑफिसर घडवण्यासाठी आपण त्याहीसाठी प्रयत्न करतोय. स्पर्धा परीक्षेचं केंद्र आपण सुरू केलेलं आहे. आणि इतर जे आपले विद्यार्थी, जे माजी विद्यार्थी उच्च पदावर आज काम करतात, त्यांनाही दरवर्षी निदान आपण 3-4 माजी विद्यार्थ्यांना बोलावतो आणि या विद्यार्थ्यांसमोर आपण त्यांचे व्याख्यान आयोजित करतो, जेणेकरून दोघांमध्ये एक आपुलकी त्या ठिकाणी निर्माण होते आणि जो आताचा विद्यार्थी त्याला त्याच्यातून एक चांगली प्रेरणा मिळत असते. मी पाहिले प्रत्यक्ष पुण्यामध्ये, अनुभवले की पुण्यामध्ये पोलीस खात्यामध्ये आणि डिफेन्समध्ये आपल्या शाळेचे अनेक विद्यार्थी चमकलेले आहे. राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक विद्यार्थी आपल्या शाळेचे चमकलेले आहे. उदाहरणच सांगायचं झालं तर कोल्हे साहेबांसारखा माणूस खासदार पदापर्यंत जातो, हा शाळेचा स्वाभिमान आहे. मग मला सांगा की आत्ता ही शाळेची स्ट्रेंथ जर पाहिली म्हणजे साधारणपणे किती असेल स्ट्रेंथ? आपली आता मागच्या वर्षीची विद्यार्थी संख्या जवळपास 5वी ते 12वीची ही 4234 इतके विद्यार्थी आपले मागच्या वर्षी होते. या वर्षीचे अजून 11वीचे प्रवेश चालू आहेत. त्यामुळे एकूण विद्यार्थी संख्या सांगता येणार नाही. तर तुम्ही म्हटलंय तसं आत्ताचे जे CBSEचे अध्यक्ष म्हणून ज्यांची निवड झाली ते सन्माननीय प्रशांत लोखंडे साहेब, हे सुद्धा आपल्या विद्यामंदिराचे माजी विद्यार्थी आहेत. राजकीय असेल, सामाजिक असेल किंवा वैज्ञानिक क्षेत्रात असेल, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सुद्धा आपले अनेक विद्यार्थी, नासापर्यंत आपले विद्यार्थी गेले. विद्यार्थी आपले गेलेले आहेत. बरं, आता आपण नवीन एखादा उपक्रम या पुढच्या काळामध्ये हाती घेतलेला आहे का विद्यामंदिराच्या वतीनं किंवा ग्रामोन्नती मंडळाच्या वतीनं? उपक्रम आपले दरवर्षी चालू असतात. दरवर्षी उपक्रम असं नेहमीप्रमाणे आपण विद्यार्थ्यांना करिअर गायडन्सचं मार्गदर्शन करणं, त्यांच्यामध्ये सामाजिक सुद्धा शिस्त येणं. कारण आज आपण बघतोय की बाकीच्या गोष्टींचं अवांतर जे नको आहे त्याचा पगडा विद्यार्थ्यांवर पडतोय आणि म्हणून त्यांच्यामध्ये सामाजिक शिस्त यावी यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करतो. मी विद्यार्थ्यांशी असतील त्यांनाही आपण बोलावतो. मी विद्यार्थ्यांशी आता संवाद साधला तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या मधून मला असं ऐकायला मिळालं की आम्हाला इथं अध्यापनाचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीनं केलं जातं. आपले जे काही शिक्षक आहेत विद्यामंदिरातले ते अनुभवी आहेत, त्या विषयाचे तज्ज्ञ आहेत आणि त्यांनी चांगल्या पद्धतीनं आपल्या आपल्या विषयाचा अभ्यास केलेला आहे. त्यामुळं मुलं समाधानी आहेत असं मुलांच्यावरून मी आत्ता त्यांचा संवाद साधला, मुलाखती घेतलं त्यावेळेला असं दिसून आलं. म्हणजे आपल्याकडे निवडीची पद्धत कशी असते सांगता येईल? शिक्षक निवडीची पद्धत आता
शिक्षक नियुक्तीची जी पद्धत आहे ती आता सध्या गेल्या 2 वर्षांपासून शासनाचं जे पवित्र पोर्टल आहे त्याच्या माध्यमातून होते. त्याच्यापूर्वी आपण मुलाखत घेणं, विद्यार्थ्यांसमोर त्या शिक्षकाचा तास एक घेणं हां, हे महत्त्वाचं आणि आहे. त्या ठिकाणी आपले 2 ऑब्झर्वर ठेवणं, 2 शिक्षक त्या विषयाचे तज्ज्ञ, आणि मग ती विद्यार्थ्यांना विचारणं की यातलं कोणत्या शिक्षकाचा म्हणजे अध्यापन मुलांच्या तुम्हाला प्रतिक्रिया आपण जाणून घेता ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. विद्यार्थ्यांना ज्या 3-4 जे कोण शिक्षक त्यांनी जो तास घेतलाय त्यातला कोणता तास चांगला वाटला आणि मग त्या दोन्ही सगळ्यांचा विचार करून त्या शिक्षकाची नियुक्ती आपण करतो. पवित्र पोर्टल मार्फत सुद्धा आपण हीच पद्धत अवलंबली. मुलाखत घेणं, त्यांचा पाठ घेणं आणि पाठातून जो कोणी चांगला शिकवणारा असेल त्याची आपण नियुक्ती करतो. आता किती शिक्षक असतील सगळ्या 4ही विभागाला? सायन्स किंवा कॉमर्स, आर्ट आणि 11वी व्यवसाय 12वी मिळून 11वी आणि 12वीसाठी 52 शिक्षक आपले काम करतात. 5वी ते 10वी साठीची संख्या सुद्धा 75, जवळपास 75 आहे. पालकांच्याकडून चांगली प्रतिक्रिया मिळते आपल्याला, सगळ्या शिक्षकांना नक्कीच. शाळेला नक्कीच मिळते. म्हणजे सुज्ञ पालक आहेत या परिसरात, पालक वर्ग सुद्धा अतिशय सुज्ञ आहे, जागरूक आहे. आणि आपल्या पाल्याचं भवितव्य गुरुवारी रापा सबनीस विद्यामंदिरामध्ये नक्की चांगलं घडतंय ही खात्री पालकांना आहे. आहे. आणि तो एक विश्वास आमच्यावर टाकलेला असल्यामुळं आम्हाला सुद्धा त्या विद्यार्थ्यांकडून काम करून घेताना किंवा त्यांना शिस्त लावताना आमचाही उत्साह नक्कीच त्या ठिकाणी वाढलेला असतो. वा सर, आपण कोणता विषय शिकवता? सर मी केमिस्ट्री हा विषय शिकवतो. केमिस्ट्री. आत्तापर्यंत केमिस्ट्री विषयाचं अध्यापन करताना काही ज्या तुम्हाला अडीअडचणी आल्या, समस्या आल्या, त्या आपण तुम्हाला स्वतःला जर अडीअडचणी आलेल्या असतील तर त्या कशा सोडवता? अडीअडचणींसाठी जर अभ्यासक्रमाच्या संदर्भात असतील तर आपण विविध मार्गदर्शक, त्याचबरोबर जे काही रेफरन्स बुक्स आहेत याच्या माध्यमातून आपण ते प्रश्न सोडवतो. आणि प्रॅक्टिकल करत असताना काही साधनं, काही उपकरणं ही विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये काही नाविन्यता आणता येईल का, किंवा जे आपण शिक्षण घेतो त्याच्या व्यतिरिक्त त्यांना काही एक्सपेरिमेंट करून पाहावेसे वाटत असतील तर त्यासाठी आपण विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शनही करतो आणि त्यांना सहकार्यही करतो. आता किती वर्ष झाली अध्यापनाचं कार्य आपण या शाळेमध्ये करताय? मला आता 18 वर्ष. 18 वर्ष. या 18 वर्षाच्या काळामध्ये आपण अध्यापन करत असताना आपल्याला प्रत्यक्ष अनुभव आलेला असेलच की आपली मुलं, आपले विद्यार्थी, मग ते विद्यार्थी असो विद्यार्थिनी असो, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे. तर एखादं टॉपचं क्षेत्र आपण सांगू शकता की याच्यामध्ये आमच्या मुलांनी जास्त करिअर केलेलं आहे? टॉपच्या क्षेत्रामध्ये म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामध्ये जास्त विद्यार्थी आहेत. त्याचबरोबर इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये त्याहीपेक्षा जास्त विद्यार्थी सध्या कार्यरत आहेत. थोडंसं काय होतं, विद्यार्थ्यांना जो काही अभ्यासक्रम आहेत तो सगळ्या ठिकाणी सारखाच असतो, परंतु त्याच्यामध्ये आणखीन काही नाविन्याची भर जर आपण टाकली, म्हणजे विद्यार्थ्यांची कुशलता वाढवण्याच्या दृष्टीने जर आपण प्रयत्नशील राहिलो तर निश्चितच विद्यार्थी जे ते विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांपेक्षा थोडेसे म्हणजे आपले विद्यार्थी नासापर्यंत गेलेले आहेत. त्याच्या पाठीमागं हेच कारण आहे की आपण विद्यार्थ्यांना सतत नाविन्यपूर्ण शिक्षण जे ते शिक्षण कसं त्यांच्यापर्यंत पोचवता येईल किंवा त्यांना कुशल कसं बनवता येईल या दृष्टिकोनातून एक विद्यार्थिनी गेलेली आपली नासापर्यंत, तिचं नाव सांगता येईल आपल्याला? इंगळे म्हणून असं काहीतरी मी नाव ऐकले पालकांच्याकडूनच त्यांच्या. इंगळे प्रणिता नाव आहे मला वाटतं तिचं. हां, तिथपर्यंत ती गेलेली आहे. हो हो, ती पण वर्गामध्ये म्हणजे खूपच बुद्धिमान, ज्याला आपण म्हणू, बुद्धिमान म्हणण्यापेक्षा जो कुशलता असते ना, म्हणजे कुशलता ही निवडावी लागत नाही तर ती निवडून पडते, अशा प्रकारची ती विद्यार्थिनी. सर, मला एक असं विचारायचं आहे
की आपले सगळेच विद्यार्थी चांगले आहेत, सुसंस्कारित आहेत, सगळ्या शाळांमध्ये ते असतात. पण कमी अधिक प्रमाणामध्ये एखादा दुसरा विद्यार्थी असा असतो की जो पालकांचंही ऐकत नाही आणि बऱ्याच वेळेला शिक्षकांचंही तो ऐकत नाही, मनमानी त्याच्या पद्धतीने तो वागत असतो. म्हणजे असे काही विद्यार्थी आपल्याला आपल्या या कार्यकाळामध्ये भेटलेले असतील, मग त्यांना तुम्ही अशी वेगळी ट्रीटमेंट काय करता की जेणेकरून तो सामान्यपणे इतर विद्यार्थ्यांच्या प्रमाणे अभ्यास करू शकेल किंवा त्याचं करिअर घडवू शकेल? असे काही विद्यार्थी भेटतातच की जे पालकांचंही ऐकत नाही, वर्गात शिक्षकांचंही ऐकत नाही, त्यांचा वर्गात बसण्याकडेही फारसा कल नसतो, अभ्यासाकडं त्यांचं कल नसतो, इतर अवांतर गोष्टींकडं त्यांचं बऱ्याच वेळा लक्ष असतं. मग अशा वेळी त्या विद्यार्थ्याचं समुपदेशन आपण करतो. त्याच्यासाठी आम्ही त्याला एकदा दोनदा तीनदा त्याला चांगल्या पद्धतीने समजून सांगतो आणि हळूहळू कोणत्याही विद्यार्थ्यामध्ये असा पटकन लगेच बदल होत नाही. जेव्हा त्याला 4-5 वेळा सांगितलं जाईल चांगल्या गोष्टी, त्याचा फायदा कशात आहे, त्याचं करिअर नेमकं कशात आहे, हे जर त्याला पटलं तर बदल नक्कीच होतो. जवळपास सर्व विद्यार्थ्यांमध्ये बदल होतात. बदल होत नाही असा विद्यार्थी मग राहत नाही. सर, माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला असेल, आता सायन्स विभागाकडे म्हणजे विज्ञान विभाग, कॉमर्स विभाग याकडं मुलांचा कल जास्त आहे, पण कला शाखेकडं मुलांचा कल आपल्याला फारसा अलीकडच्या या 5-10 वर्षामध्ये दिसत नाही. मग शासनाने काही वेगळं ध्येय धोरण राबवलं पाहिजे असं आपल्याला वाटतं का? थोडंसं पूर्वी आर्ट्स शाखेला जास्त कल असायचा विद्यार्थ्यांचा आणि त्यानंतर सायन्सला आणि मग कॉमर्स अशा पद्धतीने तो क्रम असायचा. पण गेले 10-1 वर्षांपासून आर्ट्सकडे विद्यार्थ्यांचा कल कमी झालेला आहे. त्याचं कारण म्हणजे पूर्वी DEDवर भरती असायचं आणि अनेक शिक्षक होत असल्यामुळं मुलं आर्ट्सला यायचे, पण आता DEDची संख्या थोडीशी कमी झालेली, भरतीचंही प्रमाण कमी झालेलं आहे आणि आर्ट शाखेतून फारसं काही विद्यार्थ्यांना कौशल्य शिक्षण मिळत नाही जे सायन्समधून मिळते किंवा बाहेर त्यांना पुढं काहीतरी करता येतं. थोडंसं जर आर्ट शाखेमध्ये कौशल्यात आधारित जर काही असं शिक्षण देता आलं किंवा जेणेकरून त्या विद्यार्थ्याला आपला रोजगाराचा प्रश्न सोडवता येईल असं काही जर त्याच्यात समाविष्ट केलं अभ्यासक्रमात तर नक्कीच फायदा होईल. आणि येणारं जे NEP आहे 11वीला जे 2027 पासून सुरू होतं आहे त्याच्यात नक्कीच या सर्व गोष्टींचा समावेश केलेला आहे. मला वाटतं पुढच्या काळात थोडासा मुलांचा बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक राहील असं मला वाटतं. साहेबांनी ही शाळा उभी केली स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये. मला नानांच्याबद्दल आणि पुढं नानांचा वारसा ज्यांनी सुरू ठेवला, आदर्शवत असा वारसा सुरू ठेवला, त्या ग्रामोन्नती मंडळाबद्दल मला थोडक्यात सांगा. तसं गुरुवर्य राजाराम परशुराम सबनीस हे मूळचे सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचे, नारायणगावचा आणि गुरुवर्यांचा तसा काही संबंध नाही. परंतु गुरुवर्य ज्यांनी त्या काळामध्ये केम्ब्रिज युनिव्हर्सिटीतून इकॉनॉमिक्सची पदवी प्राप्त केली आणि त्या काळात एवढं उच्च शिक्षण घेणं म्हणजे कुठली सोपी गोष्ट नव्हती, पण अनेक खडतर प्रयत्न करून कष्ट करून त्यांनी ती पदवी मिळवली. पुणे ज्याला आपण विद्येचं माहेरघर म्हणतो त्या ठिकाणी SP कॉलेज असेल किंवा नुमवी असेल या ठिकाणी त्यांनी काम केलं आणि मग तिथून सेवानिवृत्त झाल्यानंतर मग गावाकडं आपल्या मूळ गावाकडं न जाता गुरुवर्य आधी जुन्नरला आले. जुन्नरला 1942च्या दरम्यान ते आले. त्या ठिकाणी सुद्धा एका शैक्षणिक संस्थेची स्थापना केली. परंतु काही कारणांमुळं गुरुवर्य 1944ला नारायणगावमध्ये आले आणि नारायणगावच्या या वरळवाडीच्या उजाड माळरानावर त्यांनी 8 जून 1944ला विद्यामंदिराची ग्रामोन्नती मंडळाची स्थापना करून त्या संस्थेच्या माध्यमातून विद्यामंदिर सुरू झालं आणि त्या काळामध्ये अनेक हाल अपेष्टा कष्ट त्रास सर्व काही सहन करून गुरुवर्यांनी हे काम सुरू केलं. त्या गुरुवर्यांना त्यावेळी भक्कम साथ मिळाली. ते थोर दातृत्व असणारे ग्रामोन्नती मंडळाचे त्यावेळचे अध्यक्ष घमाजी मानाजी मेहेर
यांची खूप मोठी साथ मिळाली. त्याचबरोबर त्यावेळेचे भालूशेठ बनकर असतील किंवा इतर बाळकृष्ण पांडुजी बने. बाळकृष्ण बनकर साहेब असतील किंवा त्या काळची इतर समकालीन जी ज्यांना समाजाचा विकास व्हावा, समाजाची प्रगती व्हावी असा विचार असणारी जी माणसं होती ती सर्व पुढं आली आणि दातृत्वातून, अनेकांच्या दातृत्वातून ग्रामोन्नती मंडळाला खूप मोठी जागासुद्धा मिळाली. संस्थेला खूप जमीनसुद्धा, जवळपास 122 एकर जमीन आज संस्थेकडे, ग्रामीण भागामध्ये सगळ्यात जास्त, सर्वात जास्त, आणि सर्व जमीन दातृत्वातून मिळालेली आहे. आणि तो एक वारसा गुरुवाऱ्यांनी तयार केला, निस्वार्थी ज्याला आपण म्हणू, कुठल्याही गोष्टीचा मोह अपेक्षा न ठेवता त्यांनी हे विद्यादानाचं काम या ठिकाणी सुरू केलं. आज नारायणगावचा किंवा या संपूर्ण परिसराचा, जुन्नर तालुक्याचा जो विकास झाला आहे त्यामध्ये गुरुवर्य नानासाहेब सबनीस, त्यावेळचे पहिले ग्रामोन्नती मंडळाचे पहिले अध्यक्ष घमाजी मानाजी मेहर साहेब, बाळकृष्ण बनकर साहेब, बालूशेठ बनकर साहेब, या सर्वांचं खूप मोठं योगदान आज तालुक्याच्या विकासामध्ये आपल्याला दिसतं. गुरुवाऱ्यांचं दुर्दैवी निधन हे 1960ला झालं आणि त्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा गुरुवाऱ्यांनी जो वारसा घालून दिलेला होता कामाचा, तोच वारसा ग्रामोन्नती मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी चालू ठेवला. आज ग्रामोन्नती मंडळाचं कामकाज कार्याध्यक्ष कृषीरत्न आदरणीय अनिल तात्या मेहर बघतात, ज्यांचं वय आज 82 वर्ष झालेलं आहे, पण तरीसुद्धा तरुणांना लाजवेल एवढी कार्यक्षमता त्यांच्याकडे आहे. आजही रोज आदरणीय तात्या ग्रामोन्नती मंडळासाठी वेळ देतात. सर्व काही गोष्टींवर त्यांचं बारकाईनं अतिशय लक्ष असतं. म्हणजे आत्ता जो संस्थेचा एकोपा आहे, असा एकोपा आपल्याला इतरत्र फारसा पाहायला मिळत नाही. इतका संस्थेचा एकोपा. संस्थेमध्ये जे 17 संचालक आहेत, कार्यकारिणीचे सदस्य, ते सर्व एक जीवानं, एकोप्यानं, एकमतानं काम करतात आणि सर्वांचं एकच उद्दिष्ट आहे, एकच लक्ष आहे, ते म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि त्या माध्यमातून समाजाची सुद्धा प्रगती झाली पाहिजे. तात्यांचा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर तर लक्ष आहेच आहे, त्याचबरोबर कृषीच्या बाबतीत सुद्धा या परिसराचा विकास झाला पाहिजे, शेतकऱ्याचा विकास झाला पाहिजे. म्हणून एकमेव पुणे जिल्ह्यात 2 कृषी विज्ञान केंद्र तात्यांनी सुरू केलेलं आहे आणि या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून सुद्धा या परिसरातीलच नाही तर जवळपास 6 तालुक्यांमध्ये नारायणगावच्या कृषी विज्ञान केंद्राचं कामकाज चालत आहे. 6 तालुक्याच्या शेतकऱ्यांना या कृषी विज्ञान केंद्रातून मिळणाऱ्या सुविधांचा निश्चितपणानं फायदा होतोय आणि त्यामुळं आज या पट्ट्यातलं जे शेतीचं उत्पादन आहे ते चांगल्या पद्धतीनं वाढलेलं आपल्याला दिसतं. यामध्ये जे संपूर्ण श्रेय जातं ते ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष आदरणीय अनिल तात्या मेहर आणि त्याचबरोबर अध्यक्ष सुजित भाऊ बनकर, कार्यवाह रवींद्रजी पारगावकर सर आणि इतर सर्व पदाधिकाऱ्यांना त्या सर्व कामाचं श्रेय जातं. धन्यवाद सर, खूप छान. आम्ही जे आपल्याला विचारलं ते अगदी स्पष्टपणे आपण सांगितलं. ही एक प्रेरणादायी गोष्ट आहे तालुक्यासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी. पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद. हां.